नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवर ग्रामसेवकसाठी आणि कृषी सेवकसाठी आपण तांत्रिक प्रश्नाचे सिरीज घेत असतो आणि आज आपण आपल्या चॅनलवर जवळपास 8,000 प्लस प्रश्न टाकून दिलेले आहेत आपल्या या यूट्यूब चॅनलवर. जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल, दिलेली माहिती समजत असेल आणि इम्पॉर्टंट वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वेळ न घालता आपण आपल्या सिरीजमधला पुढचा घटक पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे गव्हाबद्दल. आणि मी मुलांच्या म्हणण्यानुसार ही सिरीज सुरू केलेली आहे. मुलांचं म्हणणं होतं की सर एक मुद्दा घेतला की ते डिटेलपणे त्याच्यावर क्वेश्चन स्वरूपात आपण प्रश्न घेत जा. तर आपण ही सिरीज त्यांच्या म्हणण्यानुसार घेतलेली आहे. तर आज आपण काय पाहणार आहोत ते गहू पाहणार आहोत. तर गव्हाबद्दल सर्वांना माहीत असेल, गहू काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सांगायची गोष्ट गरज नसेल सगळ्यांना, पण गव्हाबद्दल आपल्याला डिटेलपणे माहिती पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला मुद्दा आहे ते म्हणजे भारतात गव्हाचे 5 प्रकार घेण्यात येतात. काय? भारतात किती प्रकार घेण्यात येतात गव्हाचे? तर भारतात गव्हाचे किती 5 प्रकार घेण्यात येतात. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की भारतात गव्हाचे किती प्रकार घेण्यात येतात? तर सांगता आलं पाहिजे की 5 प्रकार घेण्यात येतात. किती? तर 5 प्रकार घेण्यात येतात हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ते 5 प्रकार तुम्हाला विचारले जाणार नाही आहे, पण तुम्हाला फक्त ठळक विचारू शकतात की किती प्रकारे भारतात गहू घेतलं जातं. तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं की किती घेतले जातं, तर 5 घेतले जातात हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर पुढचा मुद्दा म्हणजे आपला पुढचा प्रश्न ते म्हणजे संपूर्ण भारतात जवळजवळ 85% काय? संपूर्ण भारतात जवळजवळ 85% गव्हाचे क्षेत्र हे कोणत्या गावाखाली येतं? तर ते म्हणजे ट्रिटिसम आईस्ट्रीम या प्रकाराने व्यापलेले आहे. गव्हाचं जो प्रकार आहे आपला, जे 5 प्रकारापैकी एक प्रकार आहे ते म्हणजे ट्रिटिसम आईस्टीम या प्रकाराखाली व्यापलेले आहे, हे समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे आपला गव्हाच्या गव्हाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश चीन आहे. काय? तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात की जे गहू आहे त्या गव्हाच्या उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कोणता देश आहे. तर पहिल्या क्रमांकावर गव्हाच्या उत्पादनात ते आहे चीन आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे ते म्हणजे आपला भारत. दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर भारत हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि रशियाचा तिसरा क्रमांक लागतो. हे लक्षात ठेवा. रशिया हा तिसऱ्या क्रमांकावर आहे जे गव्हाच्या उत्पन्नामध्ये पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांकावर भारत आणि तिसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. त्यानंतर भारतातील खाद्य अन्न क्षेत्रापैकी काय? भारतातील खाद्य अन्न क्षेत्रापैकी 10% क्षेत्र गव्हाने घेतला जातो. म्हणजे काय? भारतात जे खाद्य क्षेत्र आहे त्यापैकी 10% क्षेत्र हे गव्हाखाली किंवा 10% क्षेत्रामध्ये गहू घेतलं जातं, हे लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की भारतात खाद्य अन्न क्षेत्रापैकी डॅश डॅश टक्के गहू क्षेत्र भारतात घेतलं जातं. तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 10% घेतलं जातं. त्यानंतर भारतातील एकूण अन्नधान्याच्या उत्पादनात गव्हाचा वाटा 25% आहे. जे एकूण उत्पादन आहे त्यामध्ये गव्हाचा किती वाटा आहे? भारतातील एकूण अन्नधान्याच्या उत्पादनात गव्हाचा किती टक्के वाटा आहे? तुम्हाला विचारू शकतात की भारतातील एकूण अन्नधान्याच्या गव्हाच्या उत्पादनाचा भारतात किती टक्के वाटा आहे गव्हाचा? तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 25% आहे. तर त्यानंतर जागतिक अन्न उत्पादनाच्या 12.5% गहू भारतात होतो. काय? जे जगाचा विचार केला तर जगाच्या विचारानुसार भारतात फक्त आणि फक्त भारतात किती गहू उत्पन्न होतो, किती टक्के उत्पन्न होतो भारतात? तर ते होतो 12.5% होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेली माहिती आवडत असेल तर कमेंट करा, सांगा की ही माहिती वाटत असेल तुम्हाला की परीक्षेला येऊ शकते, इम्पॉर्टंट वाटत असेल, डिटेलमध्ये आपण घेत असतो. कोणत्याही
आपण वरवर घेऊन आपण कोणतेही विद्यार्थ्यांना फसवत नाही आहे. जी माहिती आहे डिटेलपणे माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि करत असतो, हे लक्षात ठेवा. आणि जर कोणाला तुम्हाला वाटत असेल की बाबा जर हे आपण जे शिकतोय इम्पॉर्टंट आहे, तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे गव्हाच्या उत्पादनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? कोणता आहे? जे महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या गव्हाच्या उत्पादनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे ते म्हणजे नाशिक. नाशिक जिल्हा महाराष्ट्रात आपल्या उत्पादनात गव्हाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे ते म्हणजे नाशिक, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला नाशिकमधील निफाड येथे हे ठिकाण भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे ठिकाण आहे. नाशिकमधील निफाड हे ठिकाण भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादन करणारे ठिकाण आहे. एक लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊ शकतो की भारतामधील कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात जास्त गहू उत्पादन करणारा ठिकाण आहे? तर भारतातील कोणत्या ठिकाणी? तर महाराष्ट्रात. आणि महाराष्ट्रात म्हणजे कोणत्या ठिकाणी? तर नाशिकमधील निफाडमध्ये हे आहे ठिकाण सर्वात जास्त गहू उत्पादन करणारा ठिकाण आहे भारतातील निफाड, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, प्रति हेक्टरी सर्वात जास्त गहू उत्पादन पंजाबमध्ये होते. हेक्टरी विचारलं तर सर्वात जास्त उत्पादन कुठे होते? तर पंजाबमध्ये होते. हेक्टरी विचारलं तर पंजाबमध्ये होते, हे लक्षात ठेवा. तुम्हाला प्रति हेक्टरी विचारलं तर काय सांगायचं? पंजाब, हे लक्षात ठेवा, पंजाब सांगायचं. आणि मात्र गव्हाच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचा राज्य कोणता? तर प्रथम क्रमांकाचा राज्य आहे उत्तर प्रदेश. कोणता आहे? पहिलं आपण विचारलं प्रति हेक्टरी विचारले, हेक्टरीचा जर विचार केला तर पंजाब प्रथम क्रमांकावर आहे. आणि गव्हाच्या उत्पादनाचा जर विचार केला, उत्पादनात प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं? तर उत्तर प्रदेश आहे, हे उत्पादनामध्ये, हे लक्षात ठेवा. आणि प्रति हेक्टरीमध्ये पंजाब आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र. राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वर येथे आहे. कुठे आहे? क्वेश्चन विचारू शकतात की राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? तर राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र हे महाबळेश्वर येथे आहे. तर राष्ट्रीय स्तरावर गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? आपल्या राष्ट्रीय स्तरावर कुठे आहे? तर राष्ट्रीय स्तरावर कुठे आहे? राष्ट्रीय स्तरावर आहे शिमला या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. आणि राज्यस्तरीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाबळेश्वरला आहे, हे लक्षात ठेवा, क्वेश्चन येऊ शकतोय. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र निफाड येथे आहे. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कुठे आहे? क्वेश्चन येऊ शकतो की महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कुठे आहे? तर निफाडला आहे. आणि कधी सुरुवात झाली? तर 1935 मध्ये सुरुवात झालेली आहे, जे महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र आहे. संशोधन विचारलं तर निफाडला आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र निफाड येथे आहे. आणि कधी सुरुवात झाली? 1935ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला ते म्हणजे प्रादेशिक गहू तांबेरा संशोधन केंद्र. प्रादेशिक गहू तांबेरा संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते राहुरी अहमदनगर जिल्ह्यात आहे. राहुरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रादेशिक गहू तांबेरा संशोधन केंद्र आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला ते म्हणजे गहू हे 110 ते 120 दिवसामध्ये येणारे पीक आहे. किती दिवसात येतो गहू? क्वेश्चन येऊ शकतो की गव्हाला येण्यासाठी किती दिवस लागतात? तर गव्हाला येण्यासाठी किती दिवस लागतात? तर 110 ते 120 दिवसामध्ये गहू येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा आहे ते म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे गव्हाच्या जाती कोणकोणत्या आहेत हे पाहिजे आपल्याला. ते म्हणजे पहिली जात आहे खपली, त्यानंतर कल्याण सोना, त्यानंतर सरबती, त्यानंतर सोनालिका, त्यानंतर गुजरात विनाट, त्यानंतर SD 2989, त्यानंतर NI 19, त्यानंतर कैलास, त्यानंतर अजिंठा, त्यानंतर मालविका, त्यानंतर पूर्णा, त्यानंतर लोक 1, त्यानंतर NI 5429, त्यानंतर NI 5653 आणि N 8223 ह्या जाती आहेत. एकदा डबल लक्षात ठेवा.
परत एकदा पाहू आपण आपल्या. पहिली जात आहे खपली, कल्याण सोना, त्यानंतर सरबती, त्यानंतर सोनालिका, त्यानंतर गुजरात विनाट, त्यानंतर HD 2989, त्यानंतर आहे NI 19. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे कैलास, त्यानंतर अजिंठा, त्यानंतर मालविका, त्यानंतर पूर्णा, त्यानंतर लोक 1, त्यानंतर NI 5429, त्यानंतर NI 5653, त्यानंतर N82 23. त्यानंतर आहे पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार म्हणतात. काय? पंजाबला कोणत्या राज्याला गव्हाचे कोठार म्हणतात असं क्वेश्चन आलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पंजाबला भारताचे गव्हाचे कोठार म्हणतात. कोणत्या राज्याला गव्हाचे कोठार म्हणतात भारतात? तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पंजाबला म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पंजाबमधील बोट गहू प्रसिद्ध आहे. काय? पंजाबमधील कोणता गहू प्रसिद्ध आहे? तर बोट गहू प्रसिद्ध आहे पंजाबमधील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर समशीतोष्ण कटिबंध हे गव्हाचे मूळ स्थान आहे. काय? कोणता वातावरणाचं मूळ स्थान आहे भारतात, म्हणजे गव्हाचं? तर कोणतं वातावरणामध्ये जास्त येतो? तर समशीतोष्ण कटिबंध हे गव्हाचे मूळ स्थान आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला विचारू शकतात की गव्हाचे मूळ स्थान कोणता आहे किंवा कोणत्या वातावरणामध्ये येतो? तर समशीतोष्ण कटिबंध, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गहू पिकावरील तांबेरा. काय? गहू पिकावरील तांबेरा गेरवा रोगाच्या निर्मूलनासाठी कोणतं? डायथेन झेड 78 झायबेन, त्याला झायबेन म्हणतात, किंवा दुसरे काय आहे ते म्हणजे मॅनकोझेब वापरतात. जे गहू पिकावरील तांबेरा गेरवा रोगाच्या निर्मूलनासाठी काय वापरतात? तर तांबेरा आणि गेरवा रोगाच्या निर्मूलनासाठी वापरतात, ती म्हणजे डायथेन झेड, त्याला डायथेन झेड 78, त्यालाच म्हणतात झायनेब. त्यानंतर दुसरा एक आहे ते म्हणजे मॅनकोझेब वापरतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे गव्हाच्या जर विद्यार्थी मित्रांनो दिसत नसेल तर नेक्स्ट टाइमला मला कमेंट करून सांगा की क्लिअर दिसत नाही आहे, आणि दिसत असेल तर ते बी कमेंट करून सांगा तुम्ही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला गव्हाच्या व्यापारी उत्पादनात समशीतोष्ण आणि आर्द्र तापमान अनुकूल आहे. कोणतं तापमान गव्हाच्या व्यापारासाठी आवश्यक आहे? तर ते आहे समशीतोष्ण आणि आर्द्र तापमान, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे 300 मिमी पेक्षा खोल असणारी जमीन. काय? 300 मिमी पेक्षा खोल असणारी जमीन गव्हाच्या वाढीसाठी समजली जाते किंवा उत्तम समजली जाते, हे लक्षात ठेवा. की तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की जे गहू आहे, गव्हाच्या किती खोली असणारी जमीन गव्हाच्या वाढीसाठी उत्तम समजली जाते, असं क्वेश्चन आल्यानंतर 300 मिमी हे त्याचे उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आपला प्रश्न आहे ते म्हणजे गव्हाच्या कापणीच्या वेळी 21 ते 26 डिग्री सेंटीग्रेड तापमान असावे लागते. किती तापमान असावे लागते? तर गव्हाच्या कापणीच्या वेळी 21 ते 26 डिग्री सेंटीग्रेड तापमान लागते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं जर पाहिलं, पुढचा आपला जे मुद्दा आहे, महाराष्ट्रात गव्हाचे क्षेत्र जास्त असणारा जिल्हा आहे नाशिक, हे आताच पाहिलं. त्या खालोखाल कोणतं आहे? अहमदनगर आणि पुणे. त्यानंतर नागपूर येतो, त्यानंतर परभणी येतो. एवढे लक्षात ठेवण्यापेक्षा कमीत कमी 2 लक्षात ठेवा, एक नाशिक आणि अहमदनगर आणि पुणे. 1 नंबरला महाराष्ट्रात गव्हाचे क्षेत्र जास्त असणारा जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर पुणे, हे 3 तरी लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला भारतात महाराष्ट्राच्या गव्हाचा वाटा फक्त 9.2% आहे. काय? भारतात महाराष्ट्राच्या गव्हाचा वाटा फक्त आणि फक्त किती आहे? 9.2% आहे. महाराष्ट्रात फक्त आणि फक्त किती टक्के गव्हाचा वाटा आहे? तर 9.2. भारतात विचार जर केला तर भारतात महाराष्ट्राच्या गव्हाचा वाटा फक्त 9.2% आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि हरियाणा, राजस्थान मिळून भारतीय गव्हाचा वाटा 85% आहे. किती? उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान हे 4 राज्य मिळून किती आहे? तर 4 राज्यात 85% उत्पादन गव्हाचं होतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की जे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान या 4 राज्यामध्ये मिळून गव्हाचा किती वाटा उत्पन्न होतो, किती उत्पन्न होतो, हे क्वेश्चन येऊ शकतो की तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे 85%. त्यानंतर
पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे आपला भारतातील एकूण अन्नधान्याच्या उत्पन्नात गव्हाचा वाटा 25% आहे. आपण मागच पाहिलं भारतातील एकूण अन्नधान्याच्या उत्पन्नात गव्हाचा वाटा 25% आहे. त्यानंतर हरित क्रांती यशस्वी करण्यात गव्हाचा वाटा प्रामुख्याने भात खालोखाल आहे. जे हरित क्रांती झाली, हरित क्रांतीच्या वेळी गव्हाचा वाटा पण आपण मानला जातो एकदम महत्त्वाचा, आणि सर्वात जास्त महत्त्वाचा कोणता होता तर ते म्हणजे भात होता. भातानंतर 2 क्रमांकावर जे हरित क्रांतीच्या वेळेस होता ते म्हणजे भात म्हणजे आपला गहू होता, हे लक्षात ठेवा. 1 नंबरला भात होता आणि 2 नंबरला गहू हे हरित क्रांतीमध्ये जास्तीत जास्त प्रामुख्याने मानला जाणारा पीक होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आपला मुद्दा आहे ते म्हणजे गव्हाच्या पेरणीपूर्वी गव्हाच्या पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे, यामुळे रोग नियंत्रण होते. गव्हाच्या पेरणीपूर्वी 3 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे, यामुळे रोग नियंत्रण होते. क्वेश्चन येऊ शकतो की गव्हाच्या पेरणीपूर्वी डॅश डॅश किलो थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे, यामुळे रोग नियंत्रण होते. त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे की 3 ग्रॅम, किंवा असं पण येऊ शकतो की गव्हाच्या पेरणीपूर्वी गव्हाच्या पेरणीपूर्वी 3 ग्रॅम डॅश डॅश प्रति किलो बियाणे चोळावे, यामुळे रोग नियंत्रण होते. त्यावेळेस थायरम हे सांगायचं. त्यानंतर हरित क्रांतीमध्ये पुढचा आपला प्रश्न आहे ते म्हणजे हरित क्रांतीमध्ये गव्हाच्या सोनालिका आणि कल्याण सोना या मेक्सिकोन वाणाचा फार मोठा वाटा आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो की हरित क्रांतीमध्ये हरित क्रांती झाली गव्हाच्या बाबतीत, तर त्यावेळेस कोणत्या जाती हे महत्त्वाच्या होत्या किंवा सर्वात प्रमुख मानल्या होत्या? ती म्हणजे सोनालिका एक आणि ती म्हणजे दुसरी आहे कल्याण सोना, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला ते म्हणजे गव्हामध्ये आढळणारे प्रोटीन कोणते? गव्हामध्ये आढळणारे प्रोटीन कोणते तर ग्लुटिनिन. ग्लुटिनिन एक लक्षात ठेवा, ग्लुटिनिन हे महत्त्वाचं आहे. जे गव्हामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रोटीन कोणता आहे तर ग्लुटिनिन हे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहू आपण आपला ते म्हणजे पुढचा आहे तांबेरा रोग नियंत्रणासाठी. पुढचा मुद्दा आपला जे आहे ते म्हणजे तांबेरा रोग नियंत्रणासाठी झायनेप डायथेन Z78 किंवा मेन्कोझेप डायथेन M45 75% फवारावे. एक लक्षात ठेवा, सरळ लक्षात ठेवा की तांबेरा रोग नियंत्रणासाठी झायनेम जे आहे त्यालाच आपण म्हणतो डायथेन Z78 किंवा मेन्कोझेप हे जे आहे हे फवारल्यानंतर तांबेरा रोग नियंत्रण किंवा गेरवा रोग नियंत्रण करता येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे गेरवा पेरणीपूर्वी त्यावर 2.5 ग्रॅम प्रति किलो अग्रोसन GN किलो सेरसन ही औषधे प्रतिक्रिया करण्यात येते. जे आपण गहू पेरण्यापूर्वी त्यावर कोणकोणत्या औषधाचा वापर करून त्या बियावर प्रक्रिया केली जाते तर ते आहे एक आहे ते म्हणजे अग्रोसन GM किंवा सेरेसन, हे लक्षात ठेवा 2. त्यानंतर पुढचा मुद्दा ते म्हणजे गव्हावरील कीड उंदीर बंदोबस्त करण्यासाठी झिंक फॉस्फेट वापरतात. अतिशय महत्त्वाचा आहे, इथे क्वेश्चन बनू शकतो की गव्हावरील कीड उंदीर बंदोबस्त करण्यासाठी काय वापरले जाते, तर तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे की झिंक फॉस्फेट वापरतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे आपलं गव्हाच्या कल्याण सोनालिका लोकवान या जाती तांबेरा रोगास बळी पडतात. गव्हाच्या कल्याण सोना सोनालिका आणि लोकवान या जाती तांबेरा रोगास बळी पडतात. हे लक्षात ठेवा की तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की गव्हाच्या कोणत्या जाती तांबेरा रोगास बळी पडतात, तर एक येते कल्याण सोना, दुसरं सोनालिका आणि तिसरं लोकवान, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे पुढचा मुद्दा गहू पिकासाठी खताची मात्रा नत्र 20, त्यानंतर स्फुरद 60 आणि पालाश 40 किलो प्रति हेक्टरी लागते, हे लक्षात ठेवा. गहू पिकासाठी खताची मात्रा नत्र किती लागतो तर 120 आणि त्यानंतर स्फुरद लागतो 60 आणि पालाश लागतो 40. नत्र 120, स्फुरद 60 आणि पालाश 40 किलो प्रति हेक्टरी लागतो गहू पिकाच्या खतासाठी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आपला ते म्हणजे
पुढचा मुद्दा, गव्हाच्या कोणत्याही वाणाची सरासरी उत्पादन 30 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी असते. गव्हाच्या कोणत्याही वाणाची सरासरी उत्पादन किती असते, तर 30 ते 40 किलो प्रति हेक्टरी असते. आपण डिटेलमध्ये पाहत आहे. मुलांना बोर होत असेल की काही वेळेस तर इंटरेस्ट येत नसेल, पण तसं नाही आहे. क्वेश्चन कुठं बनल काहीच सांगता येणार नाही आहे तुम्हाला. हे IBPS कुठून प्रश्न बनवणार आहे हे तुम्हाला विचार पडू शकणार नाही आहे. त्यासाठी जे आपण पाहतोय ते परत पहा. ज्यावेळेस तुम्हाला समजलं नाही आहे तिथे रिपीट पाहिल्यानंतर तुम्हाला ते कळून जाईल. कारण ते बोर होत असेल किंवा हार्ड वाटत असेल, पण हे तुम्हाला करणं आहे, हे लक्ष ठेवा. त्यानंतर पुढचं आहे केंद्रीय गहू संशोधन केंद्र. काय केंद्रीय गहू संशोधन केंद्र कुठे आहे? केंद्रीय विचारलं तर कर्नाल, हरियाणा. आणि आपल्या महाराष्ट्राचं विचारलं तर महाबळेश्वर. महाराष्ट्राचं महाबळेश्वरला आहे. आणि केंद्रीय गहू संशोधन केंद्र कुठे आहे, तर कर्नाल, हरियाणाला आहे, हे लक्ष ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे मानवी जनुकीय आराखड्यापेक्षा 5 पटीने मोठा असलेला गहू या पिकाचा जनुकीय आराखडा ब्रिटिश वैज्ञानिक ब्रिस्टॉल विद्यापीठाने तयार केला आहे. काय मानवी जनुकीय आराखड्यापेक्षा 5 पटीने मोठा असलेला गहू या पिकाचा जनुकीय आराखडा ब्रिटिश वैज्ञानिकाने ब्रिस्टॉल विद्यापीठात तयार केलेला आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की मानवी जनुकाच्या आराखड्यापेक्षा डॅश पटीने मोठा असलेला गहू या पिकाचा जनुकीय आराखडा ब्रिटिश वैज्ञानिकाने ब्रिस्टॉल विद्यापीठात तयार केला. किती पट आहे, तर 5 पट आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जवळपास आपल्या जे गहू आहे, गव्हाबद्दल आपण डिटेलपणे माहिती पाहिलेली आहे. जर दिलेली माहिती बोर वाटत असेल, तुम्हाला समजत नसेल, किंवा काही वेळेस तर तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्यानं समजणार नाही आहे, पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला बोर पण होईल. पण जर तुम्हाला ग्रामसेवकची तयारी करायची असेल तर तुम्हाला हे करणं आहे. आणि दुसरी एक म्हणजे कृषी सेवक, हे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला यावर 40 प्रश्न येणार आहे. किती? 40 प्रश्न येणार आहे. आणि जर तुम्हाला बोर होत असेल, तुम्ही सोडून देत असाल, तर तुमची इच्छा. मी माझ्या मेहनतीनं तुम्हाला शिकवत आहे. तुमची इच्छा आहे की तुम्हाला ते करायचं की नाही करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनाही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ज्यांना जॉईनिंग करायचं असेल ते करू शकता. ज्यांना वाटत असेल, मुलगा असो या मुलगी असो, त्यांना स्पेशल आपण 2 ग्रुप आहेत, मुलींसाठी स्पेशल आणि मुलांसाठी स्पेशल. जर ज्यांना जॉईनिंग करायचं आहे त्यांनी या नंबरवर आपला 96 23 49 46 40 हे नंबर आहे. यावर तुम्ही हाय मेसेज आणि तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा सेंड करायचा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चला, ज्यांना आवडलं तर आपल्या वाटत असेल की जे सरनी घेतलेलं आहे इम्पॉर्टंट आहे आणि दिलेली माहिती चांगली वाटत असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. जर नाही आवडत असेल तर डिसलाईक पण करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, इथेच थांबूया.